ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. ऐशी जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होय. अशा प्रकारचं हे अगाध गीता तत्व आहे. या गीता तत्वाला पाहिल्यानंतर वेदांना सुद्धा वेड लागतो. अशा गीता तत्वाचा अर्थ सांगण्यास मी अत्यंत अल्प आणि मतिमंद आहे. मी काय गीता तत्व व्यवस्थित समजावून सांगणार. हे अपार कैशेनी कवळावे, महातेज कवने धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी. हे अमर्याद गीता तत्व कसे आटोक्यात यावे, या प्रचंड अलौकिक तेजाला कोणी घुसळावे आणि चिलटाने आकाशाला आपल्या मुठीत कसे बरे ठेवावे. परी असे एकू आधारू तेनेच बोले मी सधरू, जय सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. अशा स्थितीतही ज्याच्या योगी मी स्वतःला बलवान समजतो असा एक आधार आहे, तो हा की माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ मला अनुकूल आहेत, असे भगवान श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. येरवी तरी मी मूर्खू, जरी झाला विवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. सामान्यतः जरी मी मूर्ख व विवेकीन असलो तरी संत कृपेचा दिवा तेजस्वी आणि स्पष्ट आहे. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिशीच आहे, ही मृत ही जीवित लाही अमृत सिद्धी. लोखंडाचे सोने होते अशा प्रकारची शक्ती त्या परिसामध्येच असते, किंवा मृताला जिवंतपणा करण्याची शक्ती अमृतामध्ये असते. जरी प्रकटी सिद्ध सरस्वती, तरी मुकया हाती भारती, एक वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. जर प्रत्यक्ष सरस्वतीच प्रसन्न झाली तर मुक्याला सुद्धा वाचा फुटते, किंवा एका एका वस्तूच्या ठाई असे विशिष्ट सामर्थ्य असते. तदनुसार परिणाम घडून आला असता आश्चर्य करण्याचे काही कारणच नाही. जयाते कामधेनू ऐशी माये, तयाशी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तो लाहे ग्रंथी. कामधेनू प्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करणारी ज्याची आया आहे त्याला कसली वाण पडणार, म्हणून मी हा ग्रंथ रचण्यास सिद्ध झालेलो आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे हे तुमते विनवतू असे. तेव्हा यामध्ये जर काही उणेपणा आपल्यास आढळून आला तर तो पुरता करून घ्यावा, आणि काही अधिक असल्यास ते प्रसंगोचित आहे असं समजून घ्यावं, अशी माझी तुम्हास नम्र आणि कळकळीची विनंती आहे. आता आधी जे अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलीन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. तरी आता या कथेकडे लक्ष द्यावे, कारण तुम्ही मला बोलायच लावले तरच मी बोलणार आहे. ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुलीचे चलनवलन तिला हलवणारा जो सूत्रधार असतो त्याच्यावर अवलंबून असतं. तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरोपितू, ते आपुलिया पर्यलंकरितू भलतैसा. त्याप्रमाणे मी साधू संतांचा अनुग्रहित आहे, त्यांच्या कृपेचा आश्रित आहे. मी सर्वस्वी त्यांनाच वाहिलेला असल्यामुळे त्यांनी आपल्यास रुचेल त्याप्रमाणे मला अलंकार मंडित करावे. तव श्रीगुरु मनती राही, हे तुझ बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झड करेगा. एवढ्यात श्री गुरु म्हणाले, आता पुरे कर, हे सांगण्याची तुला कोणीच आवश्यकता नाही. आता तोरा कर आणि आपले चित्त ग्रंथाकडे वळव. या बोला निवृत्ती दासू, पावोनी परम उल्हासू, म्हणे परियसा मनावकाशू देऊन या. या गुरुवचनाने निवृत्तीदास ज्ञानदेवास फार उल्हास झाला आणि ते म्हणाले, आता स्वस्थ चित्ताने सावकाशपणे श्रवण करावे. धर्तराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा, मामका पांडवाचैव किम कुर्वतो संजयो. धर्तराष्ट्र म्हणाला,
हे संजया, पुण्यभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडवाच्या पुत्रांनी काय केले? तरी पुत्रस्नेही मोहितू धर्तराष्ट्र असे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रेची. पुत्र प्रेमाने मोह पावलेल्या धृतराष्ट्राने संजयाला विचारले, हे संजया, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी काय घडले याची मला वार्ता सांग. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवानी माझे, गेले असती व्याजे झुंजाचे. ज्या क्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचे स्थान असे म्हणतात, तेथे माझे आणि पांडवांचे मुलगे युद्धाच्या निमित्ताने गेलेले आहेत. तरी तेही तुला अवसरी, काय किजत असे येरी, ते धडकरी कथन करी मज प्रती. तरी आतापर्यंत त्यांनी आपापसामध्ये काय काय केलं ते मला लवकर सांग. संजय उवाचु दृष्ट्वा तु पांडवानि त्वं व्यूढं दुर्योधन तदा आचार्यमुपसंगम्यो राजा वचनं ब्रवीतो. संजय म्हणाला, त्यावेळी पांडवाचे सैन्य व्यूह रचनेने उभे राहिलेले पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला, वशेतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मम व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. आचार्य द्रुपदाचा पुत्र आणि तुमचाच बुद्धिवान शिष्य दृष्टद्युम्न याने व्यूह रचून उभा केलेली ही मोठी पांडव सेना पहा. तये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. तेव्हा संजय म्हणाला, विश्व प्रलयाच्या वेळी जसा काळाने जबडा पसरावा तसे पांडवाचे सैन्य खवळले आहे असे दिसते. तैसे ते घनदाट उठावले कवाट, जैसे उसळले कालकुट घरी कवन. ज्याप्रमाणे काळकुट्ट असे असणारे विष उसळावे तसे घनगर्द सैन्य एकजुटीने उसळलेले आहे. त्याला कोण प्रतिबंध करू शकणार? ना तरी वडवानलू चांदू कला, प्रलय वाते पोखला, सागर शोषिनी उधवला अंबराशी. किंवा पेटलेला जो अग्नी असतो तो प्रलय वायूने बळावतो आणि समुद्राला शुष्क करून जणू काही आकाशापर्यंत उसळतो. तैसे दळ दूरधर नाना विधी परिकर, अवगमले भयासुर पिये काळी. त्याप्रमाणे नाना तऱ्हेच्या व्यूहरचनाने अत्यंत सुघटित असे ते अनावर सैन्य त्या काळी फारच भेसूर वाटले. हे देखून या दुर्योधने अव्हेरले कवने माने, जैसे न गणिजे पंचानने गजघटाते. पण ज्याप्रमाणे हत्तींच्या कळपाचा सिंहाला काहीच विशेष वाटत नाही, तसेच दुर्योधनाने ते सैन्य पाहून त्यास तुच्छ मानलं किंवा त्याला तुच्छ लेखलं. मग द्रोणापाशी आला, तया ते म्हणे हा देखला, कैसा धड भारू उचलला पांडवांचा. नंतर तो दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, पांडवाच्या सैन्याभाराने कसा उठाव केला आहे ते आपण पाहिले काय? गिरी दुर्ग जैसे चालते, तैसे विविध विहो भवती, रचिली आती बुद्धिमंती द्रुपद कुमरी. त्यांच्या सैन्याने असे काही व्यूहरचना केलेली आहे की ते हलते चालते असे डोंगरी किल्लेच वाटावेत. हे व्यूह बुद्धिमान द्रुपदपुत्र जो दृष्टद्युम्न त्याने रचलेले आहेत. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्येशी वसवटा केला, तेने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख. अहो आचार्य, ज्याला तुम्ही शिकवलं, युद्धेने मंडित केलं, त्यात धृष्टद्युम्नाने पहा पहा हा पांडवांचा सेनासागर कसा पसरून टाकला आहे. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधे, युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. या पांडव पक्षामध्ये भीमार्जुनासारखे शूर, मोठमोठे धनुर्धर, युधान,
सात्यकी, विराट आणि महारथी द्रुपद. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण वीरहाती. या सैन्यामध्ये आणखीन असेच अलौकिक वीर आहेत की ते शास्त्रविद्येमध्ये पूर्णपणे पारंगत असून शास्त्र धर्मातही अगदी पुरे आहेत. बळे प्रौढी पौरुषे जे भीमार्जुना सारखे ते सांगेन कौतुकी प्रसंगेची. जे बळवंत आहेत, अभिमानात आणि पराक्रमात अगदी भीमार्जुनाच्या तोडीचे आहेत. त्यांची नावे आता प्रसंग आला आहे म्हणून सहजपणे सांगतो. हेच युधानू सुभटू आलासे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपदू विरू. या सैन्यामध्ये महायोद्धा युधान आणि विराट तसेच महारथी वीरश्रेष्ठ द्रुपदही आलेला आहे. दृष्टकेतूचे कितानो काशीराजच्च वीर्यवान पुरोहित कुंती भोजच्च शैवच्च नरभंगवान युधावनोच्च विक्रांत उत्तमौजाच्च वीर्यवानो सौभद्रो द्रौपदेयाच्च सर्वैव महारथाः. धृष्टकेतू, चेकितान, बलवान असलेला काशीराजा, पुरुजित, कुंतीभोज म्हणजे कुंतीचा जो भाऊ होता तो, आणि सर्वश्रेष्ठ शिबी देशीचा राजा, अति पराक्रमी युधामन्यू, बलशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रुपदीचे 5 मुलगे हे सगळेच महारथी आहेत. चेकितान धृतकेतू काशीराज वीर विक्रांतू उत्तमौजा नृपनाथू शैव देखू. चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी वीर काशीराजा, उत्तमौजा, नृपश्रेष्ठ शैव्य हेही येथे आलेले आहेत, हे पहा. हा कुंती भोज पाहे हेच युधामन्यू आला आहे आणि पुरुषता वीराय हे सकळ देखू. तसाच हा पहा, येथे कुंतीभोज आलाय, येथे युधामन्यू आलेला आहे आणि हा इकडे पुरोजितही उभा राहिलेला आहे. हा सुभद्रार्दयी नंदनू जो अपरू नवार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखी द्रोणा. दुर्योधन द्रोणास म्हणतो, हा पहा सुभद्रेच्या अंतकरणाला आनंद देणारा व दुसरा तरुण अर्जुनच असा भासणारा जणू हा अभिमन्यू पहा. आणि कही द्रौपदी कुमरून हे सकळही महारथी विरू नीतीने निजे पारू मिळले असती. याशिवाय हे द्रौपदीचे पुत्र आणि इतर सारे वीर महारथी येथे इतके जमलेले आहेत की त्यांच्या गंतीला पारच उरला नाही. अस्माकं तु विशिष्टाय तान्निबोध दिवोत्तमो नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि. हे द्विजश्रेष्ठ, आता आमच्या सैन्यात जे प्रमुख, जे माझ्या सैन्याचे अधिकारी आहेत त्यांची नावे तुझ्या दिग्दर्शनासाठी सांगतो, ते ऐकून घ्या. भवान भीष्मस्य कर्णस्य कृपस्य समितेजयो अश्वत्थामा विकर्णस्य सौमदती सतैवचो. आपण स्वतः भीष्म, कर्ण, युद्धामध्ये जय पावणारा कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. आता आमच्यावरी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगी ऐक सांगी जाती. आता आमच्या सेनेमधील पुढारी, चांगले दृढ असलेली शूरवीर यांची नावे प्रसंगपरत्वे सांगतो, ती ऐका. उद्देशे एक दोन्ही जाईजती बोलणी तुम्ही आदी करुणी मुख्य जे जे. तुमच्यासारखे जे जे पहिल्या प्रतीचे मुख्य वीर आहेत त्या 1-2 केवळ दिग्दर्शनापुरताच उल्लेख करतो. हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानु रिपुगत पंचाननु कर्णो वीरू. हे गंगापुत्र भीष्म पितामह, यांच्या प्रतापाचे तेज सूर्याच्या तेजासारखे आहे. हा वीर कर्ण तर शत्रुरूप हत्तींचा कर्दनकाळ असणारा सिंहच आहे. या एकेकाचे मनो व्यापारी हे विश्व होय संहरी हा कृपाचार्यो न पुरे कलाची. यांच्यापैकी एकेकाने जरी मनात आणली तर तो या विश्वाचा संहार करू शकेल. किंबहुना
हे कृपाचार्य एकटेच या कामास पुरे पडणार आहेत. एक विकर्ण विरू आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा अडगरू सदाव आहे कृतांतू मनी. शिवाय हा वीर विकर्ण आहे, हा पलीकडे अश्वत्थामा पहा. प्रत्यक्ष सर्व विध्वंसक काळही याचा धाक मनात धरतो. समंती जयो संमदत्ती, ऐशे आणि काही भौत आहाती, जयाची या बळाची भीती विधाता नेने. आणखी समंती जय, सौमदत्ती इत्यादी पुष्कळ वीर अशा आहेत की त्यांच्या सामर्थ्याचे माप प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही होत नाही. अन्येच बहुवाशूरा मदर्ते चित्तजीवितः, नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदः. याशिवाय माझ्याकरिता जीवावर उधार झालेली अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज व युद्धात कुशल असलेली आणखी पुष्कळ योद्धे आहेत. जे शस्त्रविद्या पारंगतो, मंत्रावतार मूर्तो, हो काजी अस्त्र जात येथून रूढ. जे शस्त्रविद्येमध्ये निष्णात आहेत, मंत्रविद्येत जे प्रत्यक्ष अवतारच आहेत आणि समग्र अस्त्र समूह ज्यांनी जगात रूढ करून ठेवलेला आहे. हे अप्रति मल्ल जगी पुरता प्रतापू अंगी, परी सर्व प्राणी मदची लागी आराईले. ते हे आपल्या अंगामध्ये पूर्ण प्रताप बाणवलेले अप्रतिम वीर सर्व जीवाभावाने माझे अनुयायी झालेले आहेत. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वासुनी न स्पर्शी, मी सर्वस्व यातैसे शुभठासी. ज्याप्रमाणे पतिव्रतेचं हृदय पतीशिवाय दुसऱ्या कुणालाही स्पर्श करू शकत नाही, त्याचप्रमाणे या महायोद्ध्यांचे मीच सार सर्वस्व आहे. आमच्या राजाचे पाळे, देखती यापुढे जीवित थोडे, ऐसे हिरवडी चोखडे स्वामी भक्त. आमच्या कार्यापुढे ते स्वतःच्या प्राणांनाही कवडीमोल समजतात. याप्रमाणे हे स्वामीनिष्ठित निस्सीम आणि निर्दोष आहेत. झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्ती शेजती, हे बहु असो क्षात्रव्रती येथून या. हे सर्वजण युद्ध कौशल्य जाणतात. युद्ध कलेची कीर्ती यानेच जिवंत ठेवलेली आहे. किंबहुना क्षत्रिय बाण्याचा उगम यांच्यापासूनच झालेला आहे. ऐशी सर्वे परिपुरते, वीर दळी यामुती, आता काय गणू ययाते अपार हे. तसेच आमच्या सैन्यामध्ये सर्वांग परिपूर्ण असे प्रचंड वीर आहेत. त्यांची गणती काय करावी, ते केवळ असंख्य आहेत. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं, पर्याप्तम तदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. या प्रकारे भीष्माने रक्षण केलेले आमचे सैन्य अपर्याप्त म्हणजे अपरिमित अफाट आहे, तर भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य परिमित किंवा अगदी मोजकच आहे, मर्यादित आहे. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजथी जगी सुभटू, तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै. सर्व क्षत्रियामध्ये श्रेष्ठ आणि जगातील महावीर सर्व ज्येष्ठ असणारे जे पितामह भीष्म, त्यांना सेनाधिपतीचा मान देण्यात आलेला आहे. आता याचनी बळे वसली, हे दुर्ग जैशी पन्नासली, येणे पाडे फेकुले लोकत्रयो. आणि या भीष्माच्या अधिपत्याखाली आच्छादलेले हे जे सैन्य आहे ते एखाद्या किल्ल्यासारखे रचलेले दिसत आहे. याच्या पुढे हे संपूर्ण त्रिभुवन सुद्धा थोडेच भासते. आधीची समुद्र पाही, तेथ दुवारपणा कवना नाही, मग वडवाण तैसे आहे विरजा जैसा. ज्याप्रमाणे समुद्र हा सर्वांनाच ओलांडण्यास अशक्य वाटतो, त्यातच त्यामध्ये पुन्हा वडवाण निर्माण व्हावा. ना तरी प्रलय वन्नी महावातू, या दोघा जैसा सांधातू, तैसा हा गंगा सुतू सेनापती. किंवा ज्याप्रमाणे प्रलय अग्नी निर्माण व्हावा आणि त्यातच पुन्हा प्रचंड वावटळ यावं,
या दोघांचा जसा मिलाप व्हावा तसाच प्रकार गंगापुत्र भीष्मानी सेनापती पदी होण्यात घडून आलेला आहे. आता येणेशी कवन भिडे हे पांडव सैन्य तीर थोकडे परी ओईचिले अपाडे दिसत असे. अशा आमच्या महापराक्रमी अशा सैन्यास कोण बरे भिडू शकेल. उलट पाहता ते पांडव सैन्य तर अगदीच थोडे आहे, पण ते इवलेशी सैन्य मला अपरंपरा दिसते. वरी भीमसेनू वेबेथू तो झाला असे सेनानाथू ऐसे बोलून या मातू सांगिली तेने. तशात जो दांडगा भीमसेन तो या सैन्याचा नायक झाला आहे असे बोलून दुर्योधनाने भाषण संपवले. अयनेषु तु सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. म्हणून आपण सर्वांनी आता प्रत्येकाला नेमून दिलेल्या व्यूहाच्या प्रवेशद्वारात सावधतेने उभे राहून भीष्माचे सर्व बाजूनी रक्षण करावे. मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकाचे म्हणितले आता दळभार तुलाले सरसे करा. त्यानंतर तो पुन्हा सर्व सैनिकांना म्हणाला, आता तुम्ही आपापली दळभार व्यवस्थित करा. जया जिया क्षोहिणी तेने तियायनी वरदन कवन कवनी महारथिया. ज्यांच्याकडे सैन्याच्या जितक्या अक्षोहिणी दिल्या असतील त्यांनी त्यांच्या रक्षणाकरता ज्या कोणा महारथीची वाटणी केलेली असेल तेने तियावरजे भीष्मातळी राहिले द्रोणाते म्हणे परिषदे तुम्ही सकळी. त्याप्रमाणे त्याने सैन्याचा आवर करावा आणि भीष्माच्या आज्ञेत राहावे. यानंतर दुर्योधनाने द्रोणाचार्याकडे वळून असे भाषण केले, ते ऐका. हाची एकू रक्षावा मी तैसा देखावा येणे दळभारू वाघवा सासू आमचा. तुम्ही सर्वांनी या एकट्या भीष्मांचेच रक्षण करावे. माझ्याप्रमाणे तुम्ही त्यांना मान द्यावा, कारण आमच्या या सैन्यामध्ये बळकटी त्यांच्यावरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे भीष्माचार्यांचं सर्वांनी रक्षण करावं. तस्य संजयन् हर्षं गुरुरद्ध पितामह सिंहनादमुनिनद्धोच्चै शङ्खं दद्मौ प्रतापवान्. दुर्योधनाला हर्ष होण्यासाठी महाप्रतापी महापराक्रमी आणि सर्व कौरवात वडील अशा भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे मोठी गर्जना करून आपला शंख मोठ्याने वाजवला. या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तिने केला सिंहनादू. दुर्योधनाचे असे शब्द ऐकल्यानंतर भीष्मांना संतोष वाटला. त्यांनी मोठा सिंहनाद केला. तो गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्यातू प्रतिध्वनीन समातू पजत असे. तो विलक्षणपणे वाजवलेला घोष दोन्ही सैन्यांच्या मध्ये असा घुमला की त्याचा प्रतिध्वनी कुठेच सामावेना. तयाची तुली गासवे वीरवृत्तीचे ठावे दिव्य शंख भीष्मदेवी आसुरीला. त्या प्रतिध्वनीसारखाच वीर्य स्फूर्तीने उसळून भीष्माचार्याने आपला अलौकिक शंख फुंकला. ते दोन्ही नाद मिनले ते सत्रलोक बधीर झाले जैसे आकाश कापडली तुटोनिया. त्या सिंहनादाचा आणि शंखध्वनीचा जेव्हा एक मेळ होऊन गेला तेव्हा त्रैलोक्यामध्ये कांठाळे बसली. जणू काय गगनच कडाडून खाली कोसळले आहे. घडघडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापत असे. तेव्हा आकाश गडगडले, समुद्रवर उसळून आला आणि संत्रस्त झालेले स्थावर जंगम विश्व चळाचळा कापू लागले. तेने महाघोष गजरे दुमदुमिताती गिरी कंदरे सवदळ माझी रणतुरी आसुरली. या महाघोषाच्या गर्जनेने गिरी गुहा दुमदुमून गेल्या. तो सैन्यामध्ये रणवाद्यांची धुमाळी वाजू लागली. तथा शंकाच्य भैर्यच्यो वनवालत गोमुखः सहसैवाभ्यन्यन्तो सशब्दस्तमुलो अभवतु. त्याबरोबर शंख भेरी
नगारे, पणव म्हणजे ढोल, आनक म्हणजे मृदंग, गोमुख म्हणजे कर्ण ही रणवाद्ये एकदम वाजवली गेली तेव्हा त्यांचा फारच मोठा आवाज झाला. उदंड सैन्य वागते, भयानके खाखाते, महाप्रळय जेथे धाकडाशी. भयानक आणि कर्कश असंख्य वाद्यांचे ताफी वाजू लागले, जेथे मोठमोठ्या धाड धकटांना सुद्धा हा प्रलय काळच वाटू लागला. तेथ धेडांची कवन मातू, काचया केर फिटतू, जेने दुचकला प्रतांतू अंगणे घे. जिथं मोठ्यांना भीती वाटू लागली तिथं भेडांची गोष्ट काय बोलावी. कच्चे अर्धवट धीराचे कसपटाप्रमाणे उडून गेले. किंबहुना काळालाही अशी धडक बसली की तो पुढे येईच ना, म्हणजेच काळ सुद्धा स्तब्ध झाला. भीरी निशान मांदळ, शंख काळा भोंगळ, आणि भयासुर रण कोल्हाळ सुभटांचे. नौबती, नगारे, मृदंगना माळा, शंख, झांजा, कर्णे इत्यादी वाद्यांच्या नाद धुमाळीत पराक्रमी वीरांचे भयंकर रणघोष मिसळले. आवेशी भुजा प्रहाटिती, विसमैली हाका देती, जेठ महामद भद्र जाती आवरतीना. कोणी आपले भुजदंड थोपटते तर कोणी चवताळून हाका फोडू लागले. ज्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती अनावर होऊन सुटले. एका उभेयाची प्राण गेली, सांगाचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिवताती. त्या ठिकाणी कित्येक जणांची उभ्या उभ्याच प्राण निघून गेले. भल्या भल्या शूरांच्याही दातखिळ्या बसल्या. प्रतिज्ञेचे संघ बांधून आलेली मोठमोठी धेंडही थांडावली. ऐसा भूततुर बंबाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू ढवलाजी. असा अत्यंत विलक्षण भयानक रणवाद्यांचा धडाका ऐकून ब्रह्मा सुद्धा भयक्रांत झाला आणि देव तर आज प्रलय काळच पातला की काय असे म्हणू लागले. तथाचिते हरिते महती सुंदते सितो, माधवा पांडवा शैवो दिव्य शंभो प्रदन्मतो. नंतर पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या मोठ्या रथात बसलेली श्रीकृष्ण व अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख जोराने वाजवले. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनंजयो, पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मा वृकोदरो. श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त आणि भयंकर कर्म करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजवला. अनंत विजयं राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः, नकुला सदेवश्च सुघोषमणी पुष्पकौ. कुंतीपुत्र धर्मराजाने अनंत विजय नावाचा आणि नकुळ आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे आपापले शंख मोठ्याने वाजवले. ऐशी स्वर्गी मातू, देखुनी तू वाकांतू, तव पांडव दळा तू वर्तले काही. तो भयंकर रणकल्लोळ ऐकून स्वर्गात अशा गोष्टी चालल्या आहेत, तोच पांडव सैन्यात काय घडले ती ऐका. हो का निरसार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे, जेठ गरुडाचे जावळीचे कातले चारी. जो रथ रणविजयाचे जणू काय सार सर्वस्व किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला गरुडाचे जुळे भाऊ तसे 4 घोडे झुंपलेले आहेत. की पाखांचा मेरू जैसा, रणवरू मिरवतेचे तैसा, ते जे कोंदाटली या दिशा जयाचे. किंवा जो उडत्या मेरू पर्वताप्रमाणे मिरवत होता, ज्याच्या तेजाने 10 दिशा कोंदाटून गेलेल्या होत्या. जेथ अश्ववाहकू आपण, वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. ज्यावर वैकुंठीचा राणा प्रत्यक्ष भगवान स्वतः अश्ववाहक झालेले आहेत, सारथी झालेले आहेत, त्या रथाचे गुणवर्णन काय करावे. ध्वजेवरी वानरू, जो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ज्याच्या पताकावर महाबली हनुमान विराजमान आहे, तो काही जणू प्रत्यक्ष शंकरच आणि अर्जुनाजवळ असलेले शारंगधर श्रीकृष्णच सारथ्याच्या कामावर होते.
देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य सार्थाचे करी तू असे. अहो हे केवढं नवल पहा. त्या प्रभू भक्ताविषयीच्या प्रेमानं त्याचा सारथी बनण्याचं मान्य केलं. हे किती अद्भुत प्रेम आहे. तो आपला भक्त जो अर्जुन त्याचे प्रत्यक्ष सारथ्य करीत आहे. पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्म वासुरीला ओलिळाची. भगवान कृष्णाने आपल्या सेवकाला अर्जुनाला पाठीमागे घालून ते स्वतः पुढे झाले आणि त्यांनी आपला पांचजन्य नावाचा शंख सहज लीलेने फुंकला. परी तू महाघोषू थोरू, गर्जतू असे गहिरू, जैसा उदेला दिन करू लोपी नक्षत्राती. या सहज फुंकलेल्या शंखाचा महाघोष इतका मोठा झाला, तो गंभीरपणे गाजला. जशी सूर्योदयाबरोबर नक्षत्रे लोपतात तैसे तुरबंबाळू भवते, कौरव दळी गाजत होते, ते हरपुनी नेनोके होते गेले तेथ. तसे कौरव सैन्यात जे रणवाद्यांचे मोठमोठे आवाज गाजत होते ते सर्व लोपून कुठे गडप झाले हे कळलं सुद्धा नाही. तैसाची देखे रे निनादी अति गहिरे, देवदत्त धनुर्धरे आसुरीला. त्याचप्रमाणे धनुर्धर अर्जुनाने अत्यंत गंभीर आवाजाचा आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला. हे दोन्ही शब्द वाचाटू मिनले एकवटू, तेथ ब्रह्मकथा हसतपुट हो पाहत असे. भगवान श्री कृष्णाचा आणि अर्जुनाचा दोन्ही शंखाच्या आवाजाने मिळून एकजीव झाले तेव्हा या ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले. तव भीमसेनू विसमला, जैसा महाकाळू खवळला, तेने पौंड्रात्राचीला महाशंकू. इतक्यात भीमसेनाला आवेग चढला आणि तो महाकाळासारखा खवळला. त्यांनी आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजवला. तू महाप्रलय जलधरू, जैसा घडघडीला घेरू, तव अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरिता झाला. तो शंखनाद प्रलय काळाच्या मेघाप्रमाणे गंभीरपणे निनाद करू लागला. तोच राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नकुळी सुघोषू सहदेवी मणिपुष्पकू, तेने नादी अंतकू गजबजला ठाके. त्याचप्रमाणे नकुळाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाची आपापली शंख वाजवली. त्यांच्या नादाने प्रत्यक्ष यमही गडबडून गेला. काश्यश्च परमेश्वास शिखंडीच महारथ, दृष्टतम्नो विराटच्च सातकीचा पराजित. द्रुपदो द्रुपदेयाच सर्वशापतीपते, सौभद्रच्च भावाऊ शंकं दद्मु पृथक् पृथक्. सघोषे धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत्, नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो व्यनुपुनादयन्. तसेच महाधनुर्धर काशीराजा, महारथी शिखंडी, दृष्टदुम्न, विराट, कधीही पराजित न होणारा सात्यकी, द्रुपद, द्रुपदीचे 5 पुत्र आणि अजानुभाऊ अभिमन्यू या सर्वांनी तोह बाजूने आपापली शंख वाजवली. आकाश आणि पृथ्वी दणानून सोडणाऱ्या त्या तुंबळ नादाने दुर्योधनादी कौरवांची हृदये विदीर्ण होऊन गेली. त्या ठिकाणी अनेक राजे होते. द्रुपद होता, द्रौपदेय, महाभाऊ काशीराज, अर्जुनाचे पुत्र अजिंक्य असणारा सात्यकी, राजा धृष्टद्युम्न, तसेच शिखंडी, त्याचप्रमाणे विराट आदी राजे होते. त्यामध्ये जे मुख्य शूर आणि सेनाधिकारी होते त्या सर्वांनी आपले शंख एकदमच वाजवले. ते महाघोष निर्धाते शेषकुर्म वचिते,
गजगजोनी भूभाराते सांडू पाहते. त्या भयंकर नादाच्या दणक्याने पृथ्वीला सावरणारे शेष आणि महाकूर्म हेही दचकून गेले, घाबरले. पृथ्वीचा भार सोडून द्यावा या विचारापर्यंत आले. ते सतिनी लोक डळमळीतो, मेरू मंदर आंदोळीतो, समुद्र जळ उसळतो कैलासेवरी. तेव्हा तिन्ही भुवने डळमळू लागली. मेरू मंदारादी जे पर्वत आहेत ते डोलू लागले आणि समुद्र तर कैलासा इतका उंच उसळला. पृथ्वी तळवतो पाहतो, आकाश असे आसुडतो, तेच सराव होतो नक्षत्रांचा. पृथ्वी तळ कल्लू लागले. आकाशाला असा हिसका बसला की नक्षत्रांचा खाली सडा पडला. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐशी कटाई पिटली सत्यलोकी. तेव्हाच सृष्टी बुडाली हो बुडाली, देवांचा आसरा तुटला, अशी सत्यलोकात एकच हाहाकार उडून गेला. देहाची दिन थोकला, दैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकार उठला तेही लोकी. दिवस असताना सूर्य नाहीसा झाला आणि जसा जणू काय प्रलय काळच ओढवल्यामुळे तिन्ही भुवनामध्ये हाहाकार उडून गेला. तव आदी पुरुष विस्मितू, म्हणे धने होय अंतू, मग लोपिला भूतू संभ्रमतू. तेव्हा आदिपुरुष यांना आता विश्वाचा खरोखर अंत होणार की काय अशी शंका येऊन त्यांनी तो क्षोभ, तो संभ्रम शांत केला. म्हणून विश्व संवरले, एरवी गांध होते उडवले, जय महाशंका सुरले कृष्णादिके. म्हणूनच खरोखर विश्व वाचलं, नाहीतर कृष्णादिकांनी जो शंखनाद केलेला होता त्याने खरोखरच युगांत झाला असता. तो घोष तरी उपसंवरला, परी पडिसाद होता राहिला, तेने भार विदोषला कौरवांचा. तो नाद जरी शांत झाला तरी त्याचा जो प्रतिध्वनी मागे राहिलेला होता त्या प्रतिध्वनीनेच कौरव सेनेचा विध्वंस केला. जैसा गज घाटातू सिंहलीला विदारितू, पैसा हृदयाते भेदितू कौरवांचिया. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपामध्ये प्रत्येकाला फाडीत सिंह मुक्तपणे संचार करतो, त्याप्रमाणेच वीरांची हृदय विदीर्ण करीत तो प्रतिध्वनीच पसरू लागला. तो गाजत जव ऐकती, तव उभेची ही एक घालिती, एकमेकाते म्हणती सावध रे सावध. त्या प्रतिध्वनीची गर्जना ऐकून त्यांची उभ्या उभ्याच धैर्य गळून गेली आणि एकमेकांना सावध व्हा रे सावध व्हा म्हणून आरोळी देऊ लागले. अथ व्यवस्थिता दृष्ट्वा धातराष्ट्रान् कपिध्वजः, प्रवर्ते शस्त्र संपाते धनुर्यम्य पांडव. हे राजा, मग कौरव व्यवस्थेने उभे राहिले आहेत आणि शस्त्रास्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली आहे हे पाहून ज्याच्या ध्वजावर मारुती आहे असा पांडव म्हणजे अर्जुन, हे सबळी प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तेही पुनरपी दळाते आवरले. त्या सर्वांमध्ये बळाने आणि पराक्रमाने जे अतिशय व्यवस्थित होते अशा काही महारथी वीरांनी ते सैन्य कसेबसे पुन्हा सावरले. मग सरिषेपणे उठावले, दुनवटोने उचलले, तया दंडी शोभले लोकत्रयो. नंतर त्या सर्वांनी एक होऊन उठाव केला आणि दुप्पट आवेशाने चाल केली. या सैन्यामुळे त्रिभुवन संत्रस्त होऊन गेले. तेथ बाणवरे धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसे प्रयात जलधर निवारता. प्रलय काळच्या अनावार मेघाप्रमाणे त्या धनुर्धारांनी सातत्यानं बाणाचा वर्षाव सुरू केला. ते देखली अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे. ते पाहून अर्जुनाला फार संतोष निर्माण झाला. त्याने मोठ्या उत्सुकतेने सर्व सेनेवर आपली नजर टाकली. तव संग्रामी सज्ज झाले, सकळ कौरव देखिले,
तवलीला धनुष्य उतरले पांडुकुमरे. तेव्हा त्याला युद्धाला सज्ज झालेले सर्व कौरव दिसून आले आणि त्या पांडुकुमार अर्जुनाने आपले धनुष्य हलकेच उचलले. ऋषिकेशं तदा वाक्यमिदाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोर्वयोर्मध्ये रथं स्थापयामि अच्युतो. आपले धनुष्य उचलून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे श्रीकृष्णा, दोन्ही सैन्याच्या बरोबर मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. यावदेवान्निरक्षेऽहं यद्दुःखामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. येथे युद्धाच्या इच्छेने उभ्या राहिलेल्या वीरांना मी नीट पाहून घेतो, कारण या रणधुमाळीत मला कोणाशी युद्ध करावे हे समजले पाहिजे. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत निरंजन स्वामी महाराज की जय.